धाराशिव मतदारसंघातून आपणही उमेदवारी मागू शकतो असा इशारा काँग्रेसच्या अमित देशमुखांनी नाव न घेता संभाजी पाटील निलंगेकर यांना दिलाय। भाजपचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी धाराशिव लोकसभा लढवावी असा आग्रह पक्षाकडून केला जातोय आणि अशामध्ये अमित देशमुखांनी या मतदारसंघावर दावा सांगितलाय। महाविकास आघाडीची 3 तारखेला दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। मुंबईतल्या 2 तारखेच्या बैठकीनंतर लगेचच दिल्लीमध्ये मवियाची ही बैठक घेतली जाणार आहे। लोकसभा जागा वाटपाचा तिढा 10 फेब्रुवारीपर्यंत सोडवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी काही जागांवर तोडगा काढण्यासाठी शेवटी दिल्लीमध्ये बैठक घेतली जाणार आहे। वंचित बहुजन आघाडीचा अजूनही मवियामध्ये समावेश। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। समावेश झालेला नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। मवियामध्ये वंचितचा समावेश करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी मवियाच्या नेत्यांनी केली होती, मात्र अजून समावेश झालेला नाही असं आंबेडकरांचं म्हणणं आहे। तर मवियामध्ये समावेशाबद्दल काँग्रेसची भूमिका स्पष्ट नसल्याचं आंबेडकरांचं म्हणणं आहे। खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 500च्या वर ठेवीदारांविरोधात सिटी चौक ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। आदर्श आणि मलकापूर बँकेसह इतरही काही पतसंस्थांमध्ये अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळवण्यासाठी शेकडो ठेवीदारांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन केलं होतं। कथित जमीन घोटाळा प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे। ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। राजीनामा देऊन सोरेन घरी पोहोचताच ईडीने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना अटक केली। हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी पक्षानं नवे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांचं नाव निश्चित केलंय। आजच ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। चंपई सोरेन यांना 41हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीमध्ये अजित पवार गटानं महत्त्वाचा युक्तिवाद केलाय। पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाहीये। शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची निवडणूक न घेता थेट नेमणूक करण्यात आली असाही दावा अजित पवार गटानं केलाय।